रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त संत श्री निमराज महाराज की श्री संत निमराज महाराज की हे बघ आम्ही रात्री करपडी ह्या गावी आज आमची पालखी मुक्कामी होती. इथं आमचं सुंदर असं नियोजन झालं. तर हे आमचे वारकरीत दिंडीमधले सगळे. तर हे एक वारकरीत हे प्रथमच आले आहेत आज. तर नाव काय म्हणलं तुमचं? विजय चौधरी. हे विजय चौधरी. आला कुठून आपण? इंदोरहून. हा बघा इंदूरवरून आल्यात बघा. आमच्या पालखीमध्ये आज हे पहिलेच आल्यात बघा. खरं त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे. तर तुम्हाला कसं वाटलं पालखी सोहळा? खूप चांगलं झालं पांडुरंगाची कृपाने. पांडुरंगाची कृपेने. तुम्ही इतक्या लांबून ह्या दिंडीमध्ये आले कसे काय? हे मनात असं वाटलं की ह्या दिंडीत जावा. हा मग तुमचे काय पहिले पूर्वी ओळख बिळख काय इकडं? आमचे माऊस भाऊ राहतात. मग माऊस भाऊ वारकरी पण सगळे असे मिळाले आणि त्यांची वारी सुंदर अशी चालली. आणि आता थोड्याच वेळात आमच्या पालखीचं इथून प्रस्थान होणार आहे आणि पुढील मुक्काम जिंती नाही का? जिंती आहे. रामकृष्ण हरी. हे पहा आता करपडीतून पालखीचं प्रस्थान होत आहे. पहा आता आणि पालखी आता निघाली. खरोखर त्यांचा सन्मान करणं त्यांना एक आपले निमराज संत निमराज खरोखर एक करपडीचे कार्यकर्ते यांचा. आणि करपडीमध्येच आता ह्या ठिकाणी एक नाश्ता असतो. तर त्यांना दरवर्षी तर त्यांचं नाश्त्याचं अन्नदान असतं पहा. तर नाव काय म्हणले आपलं?
हा किशोर काळे संपूर्ण किशोर काळे करपडीचेच तुम्ही. तुमचं नाव काय म्हणले? यशवंत ज्ञानदेव काळे. यशवंत ज्ञानदेव काळे. तर तुम्ही दरवर्षी नियोजन हे आम्हाला नाश्त्याचं नियोजन करता पालखीचं, म्हणजे किती वर्षापासून कधी काय करताय? बरेच आमच्या वडील म्हणजे आजोपंजापासून म्हणजे परंपराच आहे तुमची. तर बघा हे अशी ही बैठ आणि करपडीची म्हणजे इतकी भाविक लोक आहेत बघा इथं. अजून ही परंपरा आहे निमराज महाराज त्यांची इथं येते आणि महाप्रसाद घेऊन जाते बा. धन्यवाद महाराज, धन्यवाद. बा आमचे वाऱ्याचे वारकरी आहेत येवतीचे, आणि बघा कसं काय महाप्रसाद झाला नाश्ता भारी एक नंबर. प्रसाद म्हणून आणि दरवर्षी जेवण केलं आम्ही हां एकदम व्यवस्थित झालंय. व्यवस्थित झाले तर धन्यवाद. हे बघा सर्व आधी लोक खुश आहे बघा इथे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.